टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। क्रांती दिनानिमित्त दरवर्षी होडी शर्यत गेलेले बेंदूर कमिटीच्या वतीनं या होडी शर्यत इचलकरंजी शहरातील वरदविनायक पंचगंगा नदीमध्ये घेतल्या जातात। जवळजवळ सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील 11 टीमनी इथं सहभाग घेतला। आपण जर बघितलं तर पंचगंगा नदीचा जो बारका पूल आहे तिथं तिची निशाणे लावल्या। हे 5 राऊंड असे होऊन जो पहिला विजय 5व्या राऊंडला जो येईल तो पहिला घोषित केलं जातं। दरवर्षी सांगलवाडी ती विजेतेपद गमवते। यावेळेला आता 3.5 लाख रुपये पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस 2.5 लाख आणि तिसरं बक्षीस 2 लाख आणि चांदीची गदा फिरती असं ठेवण्यात आलं। आपण जर बघितलं तर होड्या शर्यती पाहण्यासाठी होडीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। आपण जर बघितलं तर पुलावर मोठ्या प्रमाणात गर्दी आहे, घाटाच्या दोन्ही बाजूला मोठी गर्दी आहे। जर बघितलं आपली होडी जिंकण्यासाठी जे प्रेक्षक आहेत, होडी जे मारत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देते। आपण जर बघितलं तर पंचगंगा नदीमध्ये जर होडी शर्यत मोठ्या प्रमाणात दरवर्षी होते। दरवर्षी 9 ऑगस्ट आणि 15 ऑगस्टला या 2 शर्यती होत असतात। त्यामुळं इचलकरंजीला ही एक दरवर्षी मोठी पर्वणी असते। गेल्या 30 ते 40 वर्षापासून या होडी शर्यती पार पडतात। आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, राहुल प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या होडी शर्यती बेंदूर कमिटीच्या वतीने दरवर्षी घेतले जातात आणि रोख बक्षीस आणि चांदीची गदा दिली जाते। कॅमेरामन निखिल विशेष, मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।